भरपूर उशिरानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। बघा, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। बघा, खूप दिवसांपासून तुम्ही वाट बघत होते, तर उशीर लागला होता। 8वा जो हप्ता होता फेब्रुवारी महिन्याचा, तर त्या हप्त्याला उशीर लागला होता। तर भरपूर जण तुम्ही वाट बघत होते, सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, तर पैसे कधी जमा होईल, कधी होईल। तर अखेर जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे, सुरुवात त्याची झालेली आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्याबद्दल तुम्हाला माहिती मी देतो, आणि आज जेवढे जिल्हे आले त्याबद्दल पण सांगतो, आणि उद्यापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे ते पण सांगतो, कारण यादी आलेली आहे समोर, डायरेक्टली सर्व माहिती समोर आलेली आहे। माझ्या माता बहिणींनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हा व्हिडिओ जरी तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना, तुम्हाला सर्व काही माहिती समजून जाणार आहे। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। त्यामुळे आता बघा, जरी लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण सर्व माहिती, सर्व अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची अपडेट आहे। बघा, आता काही जिल्ह्यात पैसे आलेले आहेत, तर कोणकोणते ते जिल्हे आहेत महत्त्वाचे, ते जिल्हे आणि तालुके तुम्हाला समजून जाणार आहे। तर ज्या ज्या तालुक्यात आणि ज्या ज्या जिल्ह्यात मी आता माहिती तुम्हाला देणार आहे, त्या तालुक्यात पैसेने, त्या जिल्ह्यात पैसेने सुरू झालेले आहे। पैसे खात्यात डायरेक्टली जमा होत आहेत। भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे, त्याचं प्रूफ पण तुम्हाला दाखवतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोणा अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्या संदर्भात पण माहिती आहे। तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत, तुमचा जिल्हा जो आहे, तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार आहे ते देखील तुम्हाला समजून जाणार आहे। व्हिडिओ अतिशय दमदार आहे, आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट देखील आलेले आहेत। त्या अपडेट पण आपण बघणार आहोत, काही काळजी करू नका, सर्व काही तुम्हाला सांगतो। माझ्या माता बहिणींनो, बघा, तुम्हाला माहीतच आहे, आपल्या चॅनलवर जी माहिती तुम्हाला दिली जाते एकदम सत्य माहिती दिली जाते, आणि एकदम आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो। आता जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होत आहे। त्यासोबत आता तुम्हाला जो 9वा हप्ता आहे या महिन्याचा, मार्च महिन्याचा, तर या संदर्भात पण आत्ताच निर्णय झाला की आता लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन्ही हप्ते येणे सुरू झाले। 8वा हप्ता पण सुरू झाला आणि 9वा हप्ता पण। त्यामुळे प्रचंड ज्या लाडक्या बहिणी आहेत, सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। ज्यांना ज्यांना पैसे आले ते सर्वजण खुश होत आहेत। चला मग जी अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला नीटपणे समजून सांगतो, आणि काय काय नवनवीन माहिती आज रोजी आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती अपडेट पण मी तुम्हाला सांगतो। आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। बघा, गॅस सिलेंडरचा जो हप्ता आहे, गॅस सिलेंडरचा हप्ता, तर या संदर्भात पण अपडेट आलेला आहे। आता बघा, 823 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। आता जो गॅस सिलेंडरचा हप्ता असतो तो असं नाही की 823 रुपये येईल किंवा 800 रुपये येईल, तुमच्या भागात जी किंमत असेल त्याप्रमाणे पैसे येतील। आता काही बहिणींना मागच्या वेळी 823 रुपये आले होते, त्यामुळे जो हप्ता आहे गॅस सिलेंडरचा तो देखील तुम्हाला भेटणार आहे, आणि 823 रुपये तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे। त्याबद्दल पण अपडेट आहे, त्याबद्दल पण खुश खबर आलेली आहे, ती खुश खबर पण सांगतो। चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, बघा, आता एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो। पहिले जी यादीप्रमाणे तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो मी, तुम्हाला तेव्हा समजेल। हे बघा, इथे दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे, पात्र आणि अपात्र। आता ज्या बहिणी अपात्र होत आहेत त्यांना तर पैसे काही भेटणार नाहीत, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे भेटतील। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यामध्ये आता काय काय ऑप्शन आहेत ते पण समजून घ्या। ज्या बहिणी पात्र आहेत, तर एक गोष्ट पहिले लक्षात ठेवा, त्या बहिणीचं आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड म्हणजे तुमचं आधार कार्ड, लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड जे आहे ते जे पण तुमचं बँक असेल त्या बँकेशी काय पाहिजे, लिंक पाहिजे। ही एक गोष्ट लक्षात घ्या, लिंक पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतील। आलं लक्षात? आणि एक महत्त्वाची अपडेट अजून, तुम्हाला पहिले जे हप्ते आहेत, पहिले हप्ते
जे पहिले हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत का ते मिळाले असतील तर मग काही टेन्शन नाही, तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे पहिले हप्ते आहेत आतापर्यंत तुम्हाला मिळालेले ते सर्व तुम्हाला मिळालेले आहेत का, जरी मिळाले असतील तर पैसे तुम्हाला मिळतील. ओके, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा आता आपण इथे क्लिअर माहिती समजून घेऊया. आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट आपण समजून घेणार आहोत. पहिले मी तुम्हाला एक गोष्ट अजून क्लिअर काढून सांगतो. भरपूर बहिणी ज्या आहेत बँकेत गेल्या होत्या, कारण 25 तारखेला हप्ता येऊन जातो दर महिन्याला. यावेळेस 25 फेब्रुवारी रोजी हप्ता काही आला नाही, त्यामुळे सर्वजण तुम्ही टेन्शन घेताय, तर टेन्शन घेऊ नका. काय झालं मग तेव्हा, काय झालं तर की 25 फेब्रुवारीनंतर भरपूर बहिणी गर्दी करू लागल्या, बँकेत गर्दी करू लागल्या, ग्राहक केंद्रावर गर्दी करू लागल्या. म्हणजे पैसे आले असतील ते चेक करते होते, परंतु पैसे त्यांनी बघितलं तर पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नव्हते त्यावेळी. परंतु आता खुशखबर आलेली आहे, आता सुरुवात झालेली आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झालेले आहे. चला मग त्याबद्दल आता आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती आता नीटपणे समजून घेऊया. चला आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. सर्वात मोठी ही अपडेट तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितली नसेल अशी अपडेट. तर काय अपडेट आहे समजून घ्या आता. ही अपडेट आतापर्यंत तुम्हाला कोणीच दिली नसेल, ही माहिती तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितली नसेल. सर्वप्रथम मी तुम्हाला अपडेट देत आहे मी. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. या व्हिडिओला भरपूर लाईक झाले पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा खाली सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसत असेल, दिसलं? तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला आता अपडेट आपण जाणून घेऊया. हे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार. सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, अशी अपडेट जी आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नाही. डायरेक्टली माहिती आलेली आहे कोणत्या दिवशी पैसे खात्यात जमा होणार आहेत आणि कोणत्या वेळेत ते तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत, त्याची तारीख जी आहे ओरिजिनल तारीख आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर. आणि जी तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे. या पहिले तारीख वगैरे काही जाहीर केलं नव्हतं, फक्त एक तांत्रिक अडचण अशी सांगितली जात होते की तांत्रिक अडचणमुळे पैसे जमा होत नाही, त्यामुळे तांत्रिक अडचण हे सांगितले जात होतं. परंतु आता डायरेक्टली त्यांनी तारीख दिलेली आहे. आता त्याच तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. तारीख काय आहे आपण सर्व काही आता इथे समजून घेणार आहोत. बघा, विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं घवघवीत यश मिळवून दिलं होतं. गेल्या वर्षी जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या 7 हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे. बघा, जे 7 हप्ते होते लाडक्या बहिणीच्या खात्यात ते जमा झाले होते. पूर्णचे पूर्ण पैसे 7 हप्त्याचे जे पैसे ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, निवडणूकच्या पहिले एक अजून वादा करण्यात आला होता 21 रुपये देण्यासंदर्भात. त्याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगतो पुढे, त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला देणारच आहे, काय टेन्शन घेऊ नका. हे बघा, 7 हप्ते मिळाले होते, परंतु जो आता 8वा हप्ता होता ना, 8वा हप्ता, तर या 8व्या हप्त्याला उशीर का झाला त्याचं कारण सांगितलं जात होतं तांत्रिक अडचण. परंतु आता तांत्रिक अडचण वगैरे संपूर्ण सॉल्व्ह झालेलं आहे. आता नवीन तारीख आलेली आहे. तारीख आणि कोणत्या वेळेत पैसे खात्यात जमा होतील त्या तारखेला, त्याविषयी तुम्हाला अपडेट जी आहे ती भेटणार आहे. कारण वरून ती माहिती आलेली आहे, मी नाही सांगत आहे तुम्हाला, ती माहिती वरून आपल्याकडे आलेली आहे. आणि त्याच तारखेला तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा काय निर्णय झाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात. 8वा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्त्या संदर्भात काय निर्णय झाला त्या संदर्भात आता माहिती आपण समजून घेणार आहोत. बघा, आता तुम्हाला इथे एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, व्हिडिओ जरी तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला नाही ना तर मग तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे. चला आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये ज्या पण अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, बघा आता अपडेट काय आलेले आहेत, सर्व अपडेट आपण नीटपणे ते समजून घेणार आहोत. बघा, त्यातच सरकारकडून 9 लाखांहून अधिक अपात्र महिलांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. अशातच
फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे मिळालेले नाहीत. त्याचमुळे महिलांची जी धडधड आहे ती वाढली असतानाच या संदर्भात मोठी अपडेट समोर आलं आहे. बघा, आता सर्व बहिणी टेन्शन घेत होत्या कारण पैसेच खात्यावरती जमा झाले नाही. पैसे खात्यावर काही जमा झाले नाही, त्यामुळे भरपूर बहिणी ज्या आहेत त्या टेन्शन घेत आहेत. पैसे का आले नाही, पैसे का आले नाही, योजना बंद झाली का, असे भरपूर प्रश्न त्यांच्या मनात येत आहेत. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी एक गोष्टी ते स्पष्ट केलं आहे, योजना वगैरे बंद होणार नाही. तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की योजना बंद होणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात आम्ही जो हप्ता आहे तो पाठवणारच आहेत. परंतु यामधून काही बहिणी अपात्र देखील होणार आहेत, कारण ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे त्या बहिणी अपात्र केल्या जात आहेत. त्याच कारणाने थोडा उशीर झाला होता, परंतु आता संपूर्ण सॉल्व झालेला आहे. आता डायरेक्टली तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. बघा, इथे एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतो अजून मी, 9 लाख बहिणी, आता जी छाननी चालू आहे, छाननी, हे बघा जी छाननी चालू आहे, तर या छाननीमध्ये अपात्र केलं जात आहे. कोणाला अपात्र केलं जात आहे? ज्या बहिणीजवळ 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींना अपात्र केलं जात आहे छाननी प्रक्रियेमध्ये. तसेच 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, सरकारी नोकरीत असाल, आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, 2-2 योजनेचा लाभ घेत असाल, तर अशा सर्व ज्या बहिणी आहेत त्या अपात्रेत जातात आणि त्या बहिणी अपात्र होत आहेत. ओके, तर अशा पद्धतीने, आणि ज्या बहिणींनी बरोबर माहिती दिलेली आहे आणि ज्या संपूर्ण निकषात बसत आहेत, 2.5 लाखांपेक्षा त्यांचं उत्पन्न कमी देखील आहे, अशा बहिणी ज्या पात्र आहेत सर्व त्या पात्र बहिणींना आता हप्ता येणे सुरू झालेले आहे. आणि बघा, आता तुम्हाला एक गोष्टी ते क्लिअर करून सांगतो, 1500 रुपये हे तुम्हाला 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा 1500 रुपये. ओके, असे 3000 रुपये आता तुमच्या खात्यात येणे सुरू होत आहे. त्याबाबत आता अपडेट बघणार आहोत आपण. ती तारीख काय आहे, कोणत्या तारखेला आता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत त्याबद्दल अपडेट आलेले आहेत. ते अपडेट आपण आता इथे समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता माहिती अत्यंत जबरदस्त आहे. आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीटपणे समजून घ्या. आता मी तुम्हाला काय माहिती सांगत आहे ती माहिती तुम्हाला नीटपणे समजून घ्यायची आहे. हे बघा, तुम्हाला जी मी माहिती देतो ना ते एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला सांगत असतो मी. असं नाही की संपूर्ण माहिती तुम्हाला सांगून द्यायची आणि उगाच तुमच्या मनात संभ्रम निर्माण करून द्यायचा, तसं नाही. जी माहिती असते त्याचा पूर्ण जो अर्थ आहे तो अर्थ मी सांगत असतो की काय काय अपडेट आलेले आहेत, काय काय नवीन माहिती आलेली आहे, त्याचा संपूर्ण अर्थ मी सांगत असतो. त्यामुळे तुम्ही एवढे जण व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं पण धन्यवाद, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती नीटपणे समजून सांगितली जाते. चला, आता आपण अपडेट बघणार आहोत महत्त्वाची. आता पुढे बघा महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता बघा, एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या संदर्भात. आता अपडेट काय आहे ती अपडेट आपण इथे बघणार आहोत. बघा अपडेट काय आहे, हे बघा, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना, हे बघा काय म्हटलं आहे, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. सर्वात मोठी अपडेट बघा, हीच ती अपडेट आहे, आज रोजीची सर्वात मोठी अपडेट. काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. महिला दिन, बघा महिला दिनाचं जे मोठं गिफ्ट आहे आता सरकार सर्व लाडक्या बहिणींना देणार आहे. महिला दिन, हा दिन लक्षात ठेवा, महिला दिनाचं मोठं गिफ्ट आता सरकार सर्व लाडक्या बहिणींना देणार आहे. कारण सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 1500 रुपयाचे 2 हप्ते जे आहेत ते सोबत मिळणार आहे. बघा, जे गिफ्ट आहे महिला दिनाचं तुम्हाला जे गिफ्ट भेटणार आहे ते सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे. तुम्ही जी वाट बघत होता सर्वजण, जी तुम्हाला प्रतीक्षा लागली होती की पैसे कधी खात्यावरती जमा होतील, तर त्याचा वेळ आलेला आहे. अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता महिला दिनाचं जे मोठं गिफ्ट आहे ते सरकार तुम्हाला देणार आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो काही 1500 रुपयाचे 2 हप्ते आहेत ते सोबत तुम्हाला मिळणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
हे बघा सुरुवात देखील होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं होतं. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त 8वा हप्ता नाही तर त्यासोबत 9वा हप्ता, मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो देखील सरकार आता देणार आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा, तुम्हाला जो आहे हप्ता जो आहे तो 1500 रुपयाचाच भेटणार आहे. 2 हप्ते तुम्हाला भेटणार आहेत, एक फेब्रुवारी महिन्याचा आणि एक मार्च महिन्याचा. ओके, हे 2 हप्ते आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. 2 हप्ते तर 1500 आणि 1500 किती झाले? 3000 रुपये. 3000 रुपये तुमच्या खात्यात आता जमा होणार आहेत. आता महत्त्वाचं आपण इथे समजून घेणार आहोत, तारीख कोणत्या तारखेला आता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, तारीख आणि कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे त्याची अपडेट देखील आलेली आहे आणि वरून ती माहिती आलेली आहे. चला मग ती माहिती आपण आता इथे समजून घेणार आहोत. बघा आता काय अपडेट आलं आहे त्या संदर्भात इथे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, ती अपडेट आपण इथे आता बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट. आता ती तारीख कुठली आहे, ती तारीख कोणती आहे ज्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. चला आपण डायरेक्टली माहिती बघूया. हे बघा, मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या 8 मार्चला महिला दिननिमित्त महिलांसाठी या सभागृहात विशेष सत्र आयोजित केलं जाणार आहे. 8 तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केलं आहे. तसंच सर्वात महत्त्वाचं लाडकी बहीण जी योजना आहे, लाडकी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर याबाबतची प्रक्रिया 5 ते 6 तारखेपासून सुरू केली जाईल आणि 8 तारखेआधी सर्व पैसे जमा होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बघा, जे तांत्रिक अडचण पहिले सांगितली जात होती ना, तर ती तांत्रिक अडचण आता पूर्णपणे संपलेली आहे. तांत्रिक अडचण संपलेली आहे. आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा, महिला दिननिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये, जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं जात आहे. आणि मार्च महिन्याचा पण हप्ता तुम्हाला त्यासोबत मिळू शकतो अशी देखील चर्चा आहे. बघा, परंतु हे तर एक नक्कीच आहे, एक तर हप्ता तुम्हाला मिळणारच आहे, जो आपला थांबलेला हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता. आणि तो 8वा जो हप्ता आहे तो 8 मार्च रोजी भेटणार आहे. हे बघा, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. मी तुम्हाला सांगत नाही माझ्या मनाने, ही माहिती तुम्हाला मी देत नाही आहे, वरून ही अपडेट आलेली आहे. बघा, 8 तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, 8 तारखेआधीच सर्व पैसे खात्यात जमा होतील. म्हणजे 5 ते 6 तारखेपासून सुरुवात होणार आहे. 5 ते 6 तारखेपासून पैसे येणे सुरू होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात, सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यात पैसे येतील, सर्व गावात पैसे येतील. जे बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे येणार आहेत. ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्याच खात्यात पैसे येणार आहे. ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा. चला आता पुढील अपडेट बघा. तर लाडक्या बहिणींनो, आता पुढे अपडेट बघा. पुढे पण महत्त्वाची अपडेट आहे. तर तुम्हाला 8 तारखेआधी सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशी माहिती आलेली आहे. ती माहिती तुम्हाला मी दिली. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. हे बघा, संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्यानं मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे हप्ते आहे एकाच वेळी मिळणार असल्याची चर्चा होती. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2
महिन्याचे मिळून असे एकूण 3,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लाडकी बहीण योजनेचा 8व्या व 9व्या हप्त्याविषयी मोठे संकेत दिले होते. यावेळी त्यांनी या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू. जरी वेगवेगळ्या योजनांचा ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितलं आहे. बघा, म्हणजे कोणतंच टेन्शन होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणारच आहेत असं देखील इथे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे बहिणींनो, काहीच टेन्शन तुम्ही घेऊ नका. 8वा आणि 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि जी तारीख सांगितली जात आहे 8 मार्च, हे बघा 8 तारखेआधीच 8 मार्च आधीच तुमच्या खात्यात पैसे आता जमा होणार आहेत तशी माहिती देण्यात आलेली आहे. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती काय आलेली आहे, पुढे पण महत्त्वाची माहिती आहे. आता गॅस सिलेंडरबद्दल आपण एक छोटीशी अपडेट आलेली आहे, ती अपडेट पण बघूया कारण ती एक माहिती माझ्या समोर आली. ती माहिती पण मी तुम्हाला आता सांगून देतो. मोफत गॅस सिलेंडर जी अन्नपूर्ण योजना आहे त्या संदर्भात ती माहिती आहे. बघा, एक छोटीशी अपडेट आहे, ती अपडेट पण आपण इथे आता बघूया. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताने पहिल्यांदाच एकाच वेळी 20 लाख घराचे वाटप होताना पाहिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की घरांसोबत लाभार्थ्यांना शौचालये, सौर पॅनल आणि लवकरच गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे. बघा, गॅस सिलेंडरचा देखील उल्लेख झालेला आहे. हे सर्व केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतिशील आणि सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. बघा, मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे भरपूर योजना आणत आहे. असे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राला हवेच होते. त्यानंतर शिंदे साहेबांनी पण जबरदस्त योजना सुरू केल्या होत्या. शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब बघा इथे जबरदस्त योजना आणत आहेत. तसेच अजितदादा देखील महत्त्वाचं कामगिरी करत आहेत. म्हणजे आपले महायुतीचं जे सरकार आहे, महायुती सरकार चांगल्या पद्धतीने ते योजना आणत आहे, चांगल्या पद्धतीने लाभ मिळत आहे सर्व कुटुंबांना. तर बघा, या पहिले असं काही झालं नव्हतं, तुम्ही बघितलंच आहे. परंतु इथे महायुती सरकार एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. त्यामुळे महायुती सरकारचा आपण धन्यवाद मानूया. आणि महायुती सरकार आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे देणार आहे, गॅस सिलेंडरचे पण पैसे देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्ण योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे मोफत. ओके, आणि तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे. ओके, चला आता आपण लाडकी बहीण योजनेचे पैसे संदर्भात अपडेट बघणार आहोत. आता तुम्हाला एक गोष्ट ते क्लिअर करून सांगितलं मी की जे काही 200 नाही अन्नपूर्ण योजनेचे जे पैसे येतात ते जवळपास 800+ येतात. म्हणजे 823 रुपये किंवा 824 रुपये जे असेल ते लाडक्या बहिणींच्या खात्यात आता येणे सुरू होणार आहे. त्या संदर्भातून अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेल. जरी सरकारने निर्णय घेतला तर अन्नपूर्ण योजनेचे पण पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील. दुसरा हप्ता, पहिला हप्ता त्याचा मिळालेला आहे, दुसरा हप्ता पण त्याचा मिळू शकतो. चला आता आपण महत्त्वाचे अपडेट इथे बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुमच्यासाठी. लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आता सर्वात मोठी खुशखबर म्हणजे बघा 5 ते 6 तारखेपासून सुरुवात होणार आहे हप्त्याला. जो हप्ता आहे थांबलेला तुमचा 5 ते 6 तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि 8 तारखेआधीच सर्व पैसे खात्यावरती जमा होणार आहेत अशी माहिती आलेली आहे. तर बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती. सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात अचानकपणे केव्हाही आता पैसे येणे सुरू होणार आहे. कारण संकेत दिला आहे तशी अपडेट आलेली आहे आणि 8 तारखेआधी पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती आलेली आहे. ती माहिती मी तुम्हाला आता संपूर्ण दिलेली आहे. जी वरून माहिती आली होती तीच मी तुम्हाला सांगितलं आहे. असं काही नाही की मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत आहे. जी माझ्याकडे वरून माहिती येते ना तीच माहिती तुम्हाला एकदम सिंपल करून मी सांगत असतो. ओके, ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.